बघा, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकीचा. बघा, भगवंताने हा देह आपल्याला भजन करण्याकरिता दिलेला आहे. पण बघा ना, आम्ही करतो का हो भजन? करतो का? अहो, आम्ही कीर्तनात जरी बसलो ना तरी भगवंताचं भजन करत नाही. मग घरी करत असाल हे कशावरून? अहो, आम्ही इथं आल्यानंतरच भजन करत नाही, मग घरी करत असाल हे कशावरून सांगा ना. म्हणून आहे का, अरे भगवंताने हा देह आपल्याला भजन करण्याकरिता दिलेला आहे. पण खरं सांगा, लोक जास्त कीर्तनाला जातात का तमाशाला हो? सांगा ना, लोक जास्त कीर्तनाला जातात का तमाशाला? लोक जास्त तमाशाला जातात. पण खरं सांगा, आज जर इथं तुम्ही गौतमी पाटील बोलवली असती तर इथं बसायला जागा पुरली असते का हो? सांगा ना, बसायला जागा पुरली असते का? लोकांना कीर्तन भजन म्हटलं की नको, पण तमाशा. पण सांगा ना, शेवट काय उपयोग येणार आहे? शेवट भगवंताचं भजन उपयोग येणार आहे. बघा ना, 3 गोष्टी अशा आहेत ऐका, 3 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट अशी, बोलवलं तरच जावं. दुसरी गोष्ट अशी, बोलवलं तरी जाऊ नये. आणि तिसरी गोष्ट अशी, नाही बोलवलं तरी जावं. बघा, पहिली गोष्ट अशी, बोलवलं तरच जावं. एखाद्याचा कार्यक्रम असेल आणि तिथे जर तुम्हाला आमंत्रण असेल, तिथे तुम्हाला बोलवलं तरच जावं. बघा, तिथे जर तुम्हाला आमंत्रण नसेल आणि तुम्ही जर गेला तर तिथे अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून बोलवलं तरच जावं. आणि दुसरी गोष्ट अशी, बोलवलं तरी जाऊ नये. बघा, एखाद्याने आपल्याला तमाशाला जरी बोलवलं ना तरी जाऊ नये. आणि तिसरी गोष्ट अशी, नाही बोलवलं तरी जावं. कीर्तनाला आपल्याला नाही बोलवलं तरी कीर्तनाला जावं. पण आमचं उलट झाले बघा ना, तमाशाला काय घरोघरी आमंत्रण असतात का? असतात का? पण बघा, आम्हाला कीर्तनाला जरी एखाद्यानं बोलवलं ना तरी आम्ही कीर्तनाला नाही जात, आम्ही तमाशाला जातो, पण कीर्तनाला नाही जात. बघा ना, अरे भगवंताने ज्याच्यासाठी हा देह दिला, आपण त्याच्यासाठी काय वापरतो? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडशी तू नारायण. भगवंताने हात कशाकरिता दिलेले आहेत? लोकांना मारायला. भगवंताने पाय कशाकरिता दिलेले आहेत? ढाब्यावरती जायला, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. भगवंताने हात टाळी वाजवण्याकरिता दिलेले आहेत, पाय पंढरीच्या वारीला जाण्याकरिता दिलेले आहेत. भगवंताने डोळे कशाकरिता दिलेले आहेत? पाहू नये ते पाहिला, तमाशा पाहिला. भगवंताने डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. भगवंताने डोळे, भगवंताचं मुख पाहण्याकरिता दिलेलं आहे. भगवंताने तोंड कशाकरिता दिलेलं आहे? लोकांना शिव्या द्यायला. गेई गेही माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. भगवंताने तोंड कशाकरिता दिलेलं आहे? भगवंताचं भजन करण्याकरिता दिलेलं आहे. हे आँखों में शाम का दर्शन किया करे, हे शिष्य जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख जो रही व्यर्थ बातों में, मुखो जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभाए हाथ के, जो हाथ दिया भगवान का पूजन किया करे,
लागी लगन मेरा हो गए मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. बघा आमच्या मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई किती त्या भगवंताच्या भजनामध्ये दंग व्हायच्या. बघा ना किती दंग व्हायच्या. अरे आमच्या जनाबाई जर जात्यावर जरी बसल्या ना तरी भगवंताचं नाम मुखामध्ये. पण बघा अरे आम्ही कीर्तनात जरी बसलो ना तरी आमच्या मुखामधून भगवंताचं नाम येत नाही. ही मोठी शोकांतिक आहे. बघा ना एवढं आम्ही त्या संसारामध्ये काय झालेलो आहोत, गुरफटलेलो आहोत. एवढं त्या आपण संसाराला चिकटलेलो आहोत. बघा ना पण संत काय करतात, संत आपल्याला जाग करतात. का जाग करतात? कारण हा देह कसा आहे, नाशवंत आहे. हा देह कधीतरी जाणार आहे. बघा ना कोण कधी जाईल हे सांगता येईल का? येईल का सांगा ना. अरे जे काही दिसत आहे ना ते काय आहे, नाशवंत आहे. फक्त भगवंत मात्र काय आहे, शाश्वत आहे. हा देह नाशवंत आहे.